आजपर्यंत वस्तू चोरी होत असल्याचं ऐकलं होतं. आता तर रस्ताही चोरी होऊ लागलाय. हो, हे खरंय. आणि हे आम्ही नाही तर दस्तूर खुद्द ग्रामस्थच सांगताय. ही किमया घडवून आणली आहे सार्वजनिक बांधकामाच्या उत्तर विभागानं. त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या सोमनाथ नगर ते पाटाच्या रस्त्याचं सुधारीकरण काम हाती घेण्यात आलं होतं. त्याआधी आमदार हिरामण खोसकर यांच्या निधीतून 83 लाख रुपये देण्यात आले होते. कामाचं भूमिपूजन आमदारांच्याच हस्ते धूमधडाक्यात झालं होतं. कामाची माहिती देणारा फलकही लावण्यात आला होता. पण पुढे या कामाचं काय झालं हे मात्र कळायला मार्ग नाही. कारण लावलेला फलक काही दिवसातच गायब झाला. रस्ता पहिला होता तसाच रस्ता आजही आहे. खरं तर फलक लावला आणि भूमिपूजन झालं म्हणजे रस्त्याचं काम रीतसर मंजूर झालं. मग काम का झालं नाही हा खरा प्रश्न आहे. ग्रामस्थांनी तर रस्ता चोरीला गेल्याचा आरोप केलाय. मंजूर झालेलं काम दुसऱ्याच गावात पळवून नेण्यात आल्याचंही ग्रामस्थ सांगतायत. मुळात ज्या गावात रस्ता मंजूर झाला त्याच ठिकाणी काम होणं गरजेचं होतं. प्रत्यक्षात मात्र त्याच्या उलट झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त केला जात आहे. हा रस्ता चोरीला गेलाच कसा असा ग्रामस्थांचा सवाल आहे. नमस्कार. सोमनाथ नगर ग्रामपंचायत हद्दीमधले एक 83 लाखाचा जॉब मंजूर झाला होता. परंतु मी डिसेंबरमध्ये संबंधित अधिकाऱ्यांना 26/12/2025 रोजी मी माझ्या ग्रामपंचायतीच्या वतीनं रीतसर अर्ज दिला का संबंधित क्षेत्रात असलेले एकूण किती रस्ते या योजनेअंतर्गत मंजूर झाले आणि मग त्यांची माहिती मिळावी त्यासाठी मी विचारपूस केली. संबंधित अधिकाऱ्यांना मी सतत फोनवरही कॉन्टॅक्ट केला की जर एखादा जॉब जर सोमनाथ नगरला एक आम्हाला आढळला की तो जॉबच या कार्यक्षेत्रामध्ये आम्हाला विचारणा नाही केली की कुठं बांधायचा कुठं घ्यायचं, तर आम्ही त्यांना भरपूर आम्हाकडे जागा आहेत, बाकी लोकांना गरज आहे त्या ठिकाणी रस्ता करू शकतो आपण. परंतु अजून मी अधिकाऱ्यांना पण वारंवार विनंती केली की संबंधित ठेकेदाराला आम्हापर्यंत पाठवून द्या आणि आम्ही साईट दाखवतो की तिथं लोकांना गरज आहे तिथं आपण रस्ता करू शकतो. पण अद्यापही कोणतं उत्तर मिळालं नाही. आमची हीच अपेक्षा आहे की सोमनाथ नगरच्या हद्दीमध्ये झालेला रस्ता जो मंजूर आहे तो तात्काळ या माध्यमातून विनंती करतो की संबंधित ठेकेदारांना अधिकाऱ्यांनी इथं येऊन आम्हाला ती शहानिशा करून आम्ही त्यांना संबंधित कुठं रस्ता करायचा ते दाखवून. सोमनाथ नगर पाटाचा रस्ता सुधारणा करणे. नाही, प्रत्यक्षात नाही झालेला, तो पहिलाच मंजूर आहे आणि त्या संदर्भातच आम्ही सतत अधिकाऱ्यांना आमच्या अधिकाऱ्यांना एकच विनंती आहे, संबंधित ठेकेदाराला तुम्ही कारणं काढू नका, विचारा कुठं काय त्यांना पाठवून द्या. आम्ही संबंधित भरपूर साईट आहेत आम्हाकडं. सोमनाथ नगरला खूप गरज आहे बाकी ठिकाणी, तर त्या ठिकाणी आम्ही त्याची तो काम करून घ्यायला आम्ही तयार आहे. परंतु मला कोणत्याही प्रकारचं आमची अशी शंका आहे का दुसऱ्या ठिकाणी कुठं सदर जॉब इतर ठिकाणी वापरला गेला आहे का अशी आम्हाला दाट शक्यता आहे. तर त्याचं थोडक्यात स्पष्टीकरण सदर स्पष्टीकरण अधिकाऱ्यांनी आणि संबंधित ठेकेदारांनी आम्हाला गाववाल्यांना ग्रामपंचायतीला द्यावं ही अपेक्षा आहे. मी रीतसर पत्र पण त्याच्यावर दिलं आहे, असं नाही का आज तोंडी बोलतोय. मी मागच्या वर्षी त्यांना पत्र दिलं आहे. त्यामुळं आम्हाला ती संबंधित माहिती क्लिअर करून द्यावी. त्यानंतर आम्ही काय ॲक्शन घ्यायची ते आम्ही ठरवू. धन्यवाद. नमस्कार. आमच्या सोमनाथ नगर गावातील एक रस्ता सर चोरीला गेला आहे. कारण मंजूर झाला होता सोमनाथ नगर पाटाचा रस्ता सुधारणा करणे असा एक जॉब मंजूर होता. तो आमच्या गावातील रस्ताच झालेला नाही, चोरीला गेला तो रस्ता. याची सरकारी अधिकारी यांनी तात्काळ चौकशी करावी आणि आमच्या गावात तो रस्ता लवकरात लवकर करण्यात यावा एवढीच मी विनंती करतो. कामाची पाटी देखील लावण्यात आली होती दुसऱ्या शिवारात. सर त्याची पाटी लावली होती महादेवनगर शिवारामध्ये. आम्ही ती पाटी बघितली होती, त्याचे फोटो पण काढून ठेवलेले. ते फोटोचे पण तुम्हाला आम्ही पुरावा देऊ शकतो त्याचा. तुमच्या गावचा रस्ता दुसऱ्या गावात केला? हो, 100% आमच्या गावातला रस्ता हा चोरीला गेला आणि तो त्याने दुसरीकडे केलेला आहे आणि आम्हाला माहीत झाल्यानंतर ती पाटी पण काढून टाकली तिथून. जर ग्रामस्थ सांगतायत तर आमदार खोसकर यांच्या सांगण्यावरून दुसऱ्या गावात पळवून नेलं की सार्वजनिक बांधकामाच्या उत्तर विभागानं आमदारांनाही अंधारात ठेवून परस्पर हे कांड केलं याचा उलगडा होणं गरजेचं असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.